आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या शेजारी आजूबाजूला असलेल्या वेगवेगळ्या इमारती जसे की घरे, मंदिरे, चर्च, मस्जिदी, दवाखाने, दुकाने इत्यादी ओळखण्याचा उपक्रम घेणार आहोत। या उपक्रमासाठी तुम्हाला कोणत्याही साहित्याची गरज नाही, पण मुलांच्या पालकांची परवानगी घ्या आणि नंतर मुलांना शेजारी आजूबाजूला घेऊन जावे। त्यांची काळजी घेण्यासाठी मदतनीसांची मदत अवश्य घ्या। तसेच तुम्ही मुलांच्या पालकांना किंवा कुटुंबातील सदस्यांना देखील बरोबर येण्यासाठी सहभागी करून घेऊ शकता। ताई मुलांना कुठे जाणार आहोत याची कल्पना देते। रस्त्यावरून जाताना दंगामस्ती करायची नाही, हात सोडायचा नाही इत्यादी सूचनाही देते। तसेच काय पाहायचे हे पण सांगते। चालता चालता ताई मुलांना त्यांच्या सभोवतालच्या विविध इमारतींची ओळख करण्यास आणि चर्चा करण्यास प्रोत्साहित करते। घराकडे निर्देश करून ताई मुलांना ते काय आहे असे विचारते, ज्याला मुले उत्साहाने प्रतिसाद देतात आणि ते घर म्हणून ओळखतात। त्यानंतर ताई घराचे विविध उपयोग समजावून सांगण्याची संधी घेते। अशाच प्रकारे ताई दुकान, मंदिर, चर्च आणि दवाखाना किंवा क्लिनिककडे बोट दाखवून मुलांना या वेगवेगळ्या ठिकाणांबद्दल त्यांची नावे, त्यांची कार्ये ओळखण्यास आणि समजून घेण्यास प्रोत्साहित करते। मजा आली ना? तुम्ही पण तुमच्या अंगणवाडी परिसरात मुलांना फिरायला घेऊन जा आणि अशा प्रकारे वेगवेगळ्या इमारती दाखवा आणि त्यांच्याबद्दल मुलांशी बोला। खेळ आणखी आनंददायक बनवण्यासाठी तुम्ही मुलांना काही प्रश्न विचारू शकता, जसे की तुम्हाला आपल्या परिसरात सर्वात छान काय वाटले, किंवा रस्त्यावर चालत असताना तुम्ही अजून काय काय पाहिले, तुम्हाला कोणत्या ठिकाणी भेट द्यायला आवडेल असेही काही विचारू शकता। रस्त्यांवर चालताना सुरक्षिततेच्या नियमांबद्दल मुलांशी संवाद साधा, जसे की फुटपाथवरून चालणे, रस्ता ओलांडण्यापूर्वी दोन्ही बाजू पाहणे आणि अनोळखी व्यक्तींशी न बोलणे। सुरक्षिततेच्या उपायांवर चर्चा करणे, जसे की प्रौढांबरोबर बाहेर जाणे आणि पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेच्या महत्त्वावर जोर देणे। धन्यवाद।